शहरातील गावदेवी मार्केटला पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या एक अग्निशामक दलाचा जवान आणि एका सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर अग्निशामक दलाच्या 2 जखमी जवानांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली। यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे। यावेळी त्यांनी गावदेवी मार्केटमध्ये झालेली आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून आगीमध्ये 2 जणांना आपला जीव गमवायला लागला आहे। या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो असं शिंदे यांनी सांगितलंय। तसेच झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन या मार्केटचे आणि ठाण्यातील इतर मार्केटचेही तातडीने इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तसेच या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जवानांना विम्याचे 12 लाख रुपये तातडीने देण्यासोबतच ठाणे महानगरपालिकेकडून 10 लाख रुपये देण्यात येतील असंही जाहीर करण्यात आले। या आगीत व्यापाऱ्यांचे आणि गाळेधारकांचं मोठं नुकसान झालं आहे। अपरात्री आग लागल्याने त्यांना सामानही बाहेर काढता आलेलं नाही, त्यामुळे मार्केट हे संपूर्णपणे आगीत जळून खाक झालेलं आहे। ठाणे महानगरपालिका आयुक्तांना हे मार्केट स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिक काम पूर्ण करून ठाणे महानगरपालिका आयुक्तांना हे मार्केट तातडीने स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिक काम पूर्ण करून येत्या 10 दिवसात व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसायासाठी हे गाळे हस्तांतरित करावेत असं निर्देशही दिल्याचं शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे। खाली बघा रे। अतिशय दुर्दैवी आहे आणि पहाटे ही घटना घडली। आयुक्तांची माझं सकाळीच बोलणं झालं आणि त्याप्रमाणे प्राथमिक जर आपण पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येईल। चौकशी त्याची होईल आणि जे दोघं ह्याच्यामध्ये सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे 2 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले। ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। त्या दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे आणि जे मृत्युमुखी पडले त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे। मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 154, 55, 155 आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू आणि त्यांचं देखील जे काय आता व्यवसाय बंद झालेला आहे तो पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर महापालिका प्रयत्न करते। संपूर्ण इमारत आहे त्याची स्वच्छता पहिली केली पाहिजे, साफसफाई, त्याची रंगरंगोटी केली पाहिजे, त्याचे जी काही सगळी वायरिंग जळालेली आहे इलेक्ट्रिफिकेशन करायला पाहिजे आणि त्याचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे देखील होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल। त्यामुळे आणि जवळपास 10 दिवसामध्ये पुन्हा या सर्व लोकांचा व्यवसाय या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे तो ठाणे महापालिकेच्या माध्यमातून होईल। आयुक्त आणि त्यांचे सगळे टीम स्वतः याच्यावर लक्ष ठेवून आहेत। भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी जे काही उपाय करायचे ते उपाय केले जातील। गाळेधारकांनी देखील या बाबतीमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे, ती देखील काळजी ते लोक घेतील आणि
आता यातून या अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे काय उपाय आणि नियोजन करावं लागेल ते केलं. अग्निशमन यंत्रणा जी आहे, जो एक सुरक्षा रक्षक जो आहे वरती होता, त्याला खाली येण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सांगत होते आणि त्याला वाचवण्यासाठी हे आपले 4 जवान वरती गेले. बरोबर आहे ना? आणि त्यामधला सुरक्षा रक्षक दुर्दैवाने मृत्युमुखी पडला आणि त्याबरोबर अग्निशमन दलाचा जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवण्यासाठी गेला, त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ज्या ज्या काही अडचणी असतील त्या आयुक्तांशी मी बोलेन, चर्चा करेन. कुठली अडचण कुठल्याही भरती प्रक्रिया असेल किंवा आणखी कुठली प्रक्रिया असेल त्यामध्ये येणार नाही याची काळजी आपण. जे मार्केट्स आहेत त्या आयुक्तांशी माझी चर्चा झाली. सगळ्याचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे युद्ध पातळीवर केलं जाईल आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी जे काही उपाय योजना करायचे ते केले जातील.